नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिवपूर्वकालीन भारताच्या इतिहासाच्या खोलात जाणार आहोत. म्हणजे बघा, आपलं उद्दिष्ट फक्त घटना आणि नावपाठ करणं नाहीये, तर शिवाजी महाराजांचा उदय ज्या परिस्थितीत झाला, ती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ती नेमकी कशी होती, भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तेव्हा सत्तेची समीकरणं काय होती, आज आपण याचाच एक सविस्तर आढावा घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया त्या काळापासून, जेव्हा भारत म्हणजे एक देश नव्हता, तर अनेक प्रादेशिक सत्तांचा एक पट होता. हे चित्र खरंच किती गुंतागुंतीचं होतं. तुम्ही सत्तेचा पट हा जो शब्द वापरला तो अगदी योग्य आहे. कारण तेव्हा भारत म्हणजे एका राजाच्या अधिपत्याखालचा देश नव्हताच, तो अनेक महत्त्वाकांक्षी सत्तांमध्ये विभागलेला होता. आता या पटावर पूर्वेला बघा, बंगालमध्ये पाल घराणं होतं, तर मध्य भारतात गुर्जर प्रतिहार. त्यांनी तर एक प्रकारे उत्तरेकडून येणाऱ्या आक्रमणांना सुरुवातीला रोखून धरलं होतं. अच्छा, म्हणजे एक भिंतीसारखी उभे होते ते. अगदी. आणि त्यांचा प्रभाव गुजरातपासून ते पार कनौजपर्यंत होता. म्हणजे एकाच वेळी अनेक सत्ता केंद्र होती आणि त्यांच्या सतत संघर्ष सुरू होता. याचा अर्थ असा होतो का की कुणीही संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित करू शकलं नाही तेव्हा? बरोबर. आणि याच पटावर दक्षिणेत राष्ट्रकूट घराणं एक अत्यंत प्रबळ खेळाडू म्हणून उदयास आलं होतं. राष्ट्रकूट? हो. गोविंद तिसऱ्यासारख्या राजाच्या काळात तर त्यांची सत्ता उत्तरेत कनौजपासून थेट दक्षिणेत रामेश्वरपर्यंत पोचली होती. अरे वा. पण या मोठ्या सत्तांशिवाय महाराष्ट्रात शिलाहारांसारखी स्थानिक घराणीसुद्धा होती. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं वर्चस्व होतं. आपण दक्षिणेबद्दल बोलतोय तर तिथे चोळ साम्राज्याचा उल्लेख नेहमी त्यांच्या आरमारासाठी होतो. त्यांचं नेमकं महत्त्व काय होतं? हा खूपच रंजक मुद्दा आहे. कारण आपलं लक्ष नेहमी जमिनीवरच्या युद्धांवर असतं. हो, बरोबर. पण राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला या चोळ राजांकडे प्रचंड शक्तिशाली आरमार होतं. आणि या आरमाराच्या जोरावर त्यांनी मालदीव आणि श्रीलंका जिंकली. हो, फक्त तेवढंच नाही तर आग्नेय आशियातल्या साम्राज्यांवरही त्यांनी आपला प्रभाव टाकला. म्हणजे ते केवळ योद्धे नव्हते, तर समुद्रावर राज्य करणारे व्यापारी होते. म्हणजे एकीकडे जमिनीवर संघर्ष आणि दुसरीकडे समुद्रावर वर्चस्व. या सगळ्यात महाराष्ट्रात यादवांचा काळ मात्र एका वेगळ्याच कारणासाठी महत्त्वाचा मानला जातो. असं म्हणतात की तो मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ होता. याचा अर्थ काय? म्हणजे ही फक्त राजकीय क्रांती होती की काहीतरी वेगळं होतं? नाही, हा केवळ राजकीय बदल नव्हता. ही एक मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांती होती असं म्हणायला हरकत नाही. काय आहे ना, देवगिरीच्या यादवांनी जाणीवपूर्वक संस्कृत ऐवजी मराठीला राजाश्रय दिला. अच्छा. आणि याचे परिणाम खूप दूरगामी झाले. यामुळे ज्ञान आणि भक्ती ही केवळ उच्चवर्णीयांपुरती मर्यादित राहिली नाही, ती सर्वसामान्यांपर्यंत पोचली. महानुभाव आणि वारकरी संप्रदाय. अगदी. त्यांचा उदय याच काळात झाला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ मराठीत लिहिला. यामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्रात एक समान भाषिक ओळख निर्माण झाली. स्वराज्य या संकल्पनेसाठी जी आपण एक आहोत ही भावना लागते ना, ती कुठेतरी इथेच रुजायला सुरुवात झाली होती. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे उत्तरेत ही सगळी राज्य आपापसात लढत होती आणि त्यामुळे एक प्रकारची राजकीय पोकळी निर्माण झाली होती. अगदी बरोबर. आणि इतिहास सांगतो की अशी पोकळी जास्त काळ टिकत नाही. आणि मग वायव्येकडून आक्रमणांना सुरुवात झाली. हो. मध्यपूर्वेत इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी साम्राज्य विस्तार सुरू केला. 8व्या शतकात मोहम्मद बिन कासिमने सिंधवर हल्ला केला. तिथल्या दाहिर राजाचा पराभव केला. हा भारताचा अरबी सत्तेशी आलेला पहिला थेट राजकीय संबंध होता, पण तो मर्यादित होता. खरी उलथापालथ झाली ती तुर्कांच्या आक्रमणांमुळे. हो. त्यात गझनीच्या महमूदचं नाव. त्याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. त्याचा मुख्य उद्देश राज्य करणं नव्हता, तर संपत्ती लुटणं होता. बरोबर. त्याने सोमनाथ, मथुरा, कनौज यांसारख्या मंदिरांना लक्ष्य केलं, कारण ती केवळ धार्मिकच नाही तर आर्थिक केंद्रसुद्धा होती. पण या लुटीपेक्षाही एक जास्त विनाशकारी घटना घडली. बख्तियार खलजी नावाच्या एका आक्रमकाने नालंदा विद्यापीठाला आग लावली. हे ऐकताना आजही अंगावर काटा येतो. नालंदा म्हणजे ज्ञानाचं जागतिक केंद्र होतं. त्या नुकसानीची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. कल्पना करणंही अशक्य आहे. हजारो हस्तलिखितं, तत्वज्ञान, विज्ञान, गणित, कित्येक शतकांचं ज्ञान सगळं जळून राख झालं. हो. ही केवळ भारताची नाही तर संपूर्ण जगाची हानी होती. यानंतर आला मोहम्मद घोरी. त्याचा उद्देश मात्र वेगळा होता. तो इथे राज्य करायला आला होता. बरोबर. त्याने पृथ्वीराज चव्हाण यांचा तराईच्या दुसऱ्या युद्धात पराभव केला आणि हा भारताच्या इतिहासातला एक निर्णायक क्षण ठरला.
या विजयानंतर त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी आपला गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. आणि इथूनच दिल्लीत सुलतानशाहीचा पाया घातला गेला. हो, जी पुढची जवळपास 300 वर्षे टिकली. सुलतानशाहीनंतर मुघल आले आणि इथून एक नवा पॅटर्न दिसायला लागतो. एकीकडे एक बलाढ्य केंद्रीय सत्ता, आणि दुसरीकडे त्या सत्तेला आव्हान देणारे प्रादेशिक योद्धे. यातलं पहिलं आणि सर्वात मोठं नाव म्हणजे महाराणा प्रताप. होय, उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर बसलेल्या महाराणा प्रताप यांनी अकबरासारख्या बलाढ्य सम्राटासमोर झुकण्यास नकार दिला. म्हणजे त्यांनी शरणागती पत्करण्याऐवजी संघर्ष निवडला. त्यांचा लढा केवळ राज्यासाठी नव्हता, तर तो स्वाभिमानासाठी होता. अगदी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जंगलात राहून त्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला, म्हणूनच त्यांचं नाव अजरामर आहे. आणि हा प्रतिकार फक्त पुरुषांनीच केला असं नाहीये. याच काळात 2 अत्यंत कर्तबगार स्त्री शासक सुद्धा होऊन गेल्या, चांदबीबी आणि राणी दुर्गावती. अहमदनगरच्या निजामशाहीची चांदबीबी एक अत्यंत हुशार आणि धाडसी स्त्री होती. जेव्हा मुघलांनी अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला तेव्हा तिने स्वतः सैन्याचं नेतृत्व केलं. पण अंतर्गत कलह. हो, अंतर्गत कलह आणि फितुरी हा निजामशाहीला लागलेला शाप होता. आणि याच फितुरीमुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. आणि राणी दुर्गावती, त्यांचा संघर्ष तर आणखी वेगळा होता. चंदेल राजपुतांच्या घरात जन्मलेल्या दुर्गावती गोंडवनच्या राणी झाल्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी अत्यंत कुशलतेने राज्य सांभाळलं. त्यांनी अकबराच्या सैन्याविरुद्ध लढताना रणांगणावर प्राण दिले, पण शरणागती पत्करली नाही. एका स्त्री शासकाने एवढ्या मोठ्या सत्तेला दिलेले हे आव्हान खरंच थक्क करणार आहे. हे खूप विरोधाभासी वाटतं. म्हणजे एकीकडे अकबर या सगळ्यांशी युद्ध करतोय आणि दुसरीकडे त्याच अकबराला एक उदार आणि सहिष्णू राजा म्हटलं जातं. बरोबर. या 2 गोष्टी एकत्र कशा बघायच्या? याला अकबराची राजकीय दूरदृष्टी म्हणता येईल. त्याच्या लक्षात आलं होतं की भारतासारख्या देशावर केवळ तलवारीच्या जोरावर राज्य करता येणार नाही. लोकांना सोबत घ्यावं लागेल. बरोबर. त्याचं राजपूत धोरण, त्याने लावलेले धार्मिक कर रद्द करणं, दीन-ए-इलाहीची स्थापना, हे सगळं साम्राज्य स्थिर करण्याच्या मोठ्या योजनेचा भाग होतं. अच्छा, म्हणजे ती फक्त वैयक्तिक श्रद्धा नव्हती तर एक राजकीय खेळी होती. एक प्रकारे, हो. अकबराच्या या धोरणाच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे औरंगजेब. त्याच्या काळात मुघल साम्राज्य विस्ताराच्या शिखरावर पोहोचलं. पण त्याचवेळी सगळीकडून विरोधाचे सूरही तीव्र झाले. हो, त्याचं ध्येय एकच होतं, संपूर्ण भारताला मुघल साम्राज्याच्या छत्राखाली आणणं. त्यासाठी त्याने पूर्वेला आसाम, दक्षिणेत विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही सगळं संपवून टाकला. पण हा विस्तार त्याला खूप महागात पडला नाही का? हो, आसामच्या लोकांनी केलेला प्रतिकार यात खूप महत्वाचा आहे. गनिमी कावा. अगदी. आसामची भौगोलिक परिस्थितीच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. घनदाट जंगलं, नद्या, पाऊस. अहोम लोकांनी याचा पुरेपूर वापर केला. लाच्छित बडफुकनसारख्या सेनानीच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुघलांच्या मोठ्या सैन्याला मोकळ्या मैदानात लढण्याची संधीच दिली नाही. म्हणजे अचानक हल्ला करायचे आणि नाहीसे व्हायचे. बरोबर. मुघल सैन्यासाठी ही एक न संपणारी डोकेदुखी ठरली. असाच तीव्र संघर्ष शिखांसोबतही झाला. गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाने तर या संघर्षाला एक वेगळंच वळण दिलं. निश्चितच. औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णुतेला गुरु तेग बहादूर यांनी विरोध केला, म्हणून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या घटनेने शिखांमध्ये एक नवी ऊर्जा आणि चीड निर्माण झाली. त्यांचे पुत्र गुरु गोविंद सिंग यांनी शीख समाजाला एका लढाऊ समाजात रूपांतरित केलं. खालसा दलाची स्थापना केली. हो, जे धर्म आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्यास तयार होते. आणि ज्या राजपूतांनी अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा आधारस्तंभ म्हणून काम केलं, त्यांच्याशी औरंगजेबाचे संबंध बिघडले. हो, मारवाडचा राजा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने ते राज्य खालसा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंगाच्या मुलाला गादीवर बसवण्यासाठी मुघलांविरुद्ध जवळपास 30 वर्ष संघर्ष केला. म्हणजे ज्यांनी साम्राज्य उभं करायला मदत केली तेच आता विरोधात उभे ठाकले. अगदी. औरंगजेबाच्या धोरणांमुळे साम्राज्याचे जुने मित्रही शत्रू बनत होते. आणि या सगळ्या संघर्षांचा कळस म्हणजे दख्खनमध्ये मराठ्यांशी दिलेली झुंज. हो, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी औरंगजेब स्वतः दक्षिणेत आला. त्याला वाटलं होतं की हे काही महिन्यांत संपेल. पण मराठ्यांनी त्याला तब्बल 27 वर्ष झुंजवत ठेवलं. हो, आणि हा केवळ 2 सैन्यांमधला लढा नव्हता,
तो एका बलाढ्य केंद्रीभूत सत्तेविरुद्ध एका प्रादेशिक अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा लढा होता. आणि याच युद्धात मुघल साम्राज्याची आर्थिक आणि लष्करी ताकद पूर्णपणे खर्ची पडली. आणि या संघर्षाने पुढे जाऊन मुघल साम्राज्याचा पाया घातला. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये, शिवपूर्वकालीन भारत हा एकाच वेळी अनेक पातळ्यांवर जगत होता. इथे स्थानिक सत्ता होत्या, ज्यांनी आपली संस्कृती जपली, बाहेरून आलेली साम्राज्य होती आणि या साम्राज्यांना आव्हान देणाऱ्या प्रेरणादायी कथाही होत्या. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. आपण पाहिलं की महाराणा प्रताप यांनी मेवाडसाठी लढा दिला, राणी दुर्गावतीने गोंडवांसाठी प्राण दिले, मराठ्यांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला. या सगळ्यांच्या लढ्यामागे स्वातंत्र्य हीच कल्पना होती. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची किंवा स्वराज्याची व्याख्या आणि व्याप्ती सारखीच होती का? हो, ती सारखीच होती की ती त्या त्या प्रदेशाच्या, काळाच्या आणि गरजेनुसार बदलत जाणारी एक संकल्पना होती. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.